2016-17 या आर्थिक वर्षात ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित पायाभूत सुविधा होस्टिंगसाठी स्टेट डेटा सेंटर तसेच क्षेत्रीय स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांना जोडण्यासाठी महाराष्ट्र स्टेट वाईड एरिया नेटवर्कमध्ये सुधारणा व बळकटीकरण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे। त्यासाठी 10 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। प्रगत देशामध्ये शासनाच्या ध्येय धोरणासंदर्भात वैचारिक बैठक, शास्त्रशुद्ध व विश्लेषण, संशोधन तसेच मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। याकरता विशेषज्ञ संस्था कार्यरत असतात। अशाच प्रकारची संस्था राज्यात स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे। त्या दृष्टीने यशदा या राज्य शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगातील या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांच्या सहयोगाने जागतिक मानांकनाची महाराष्ट्र धोरण संशोधन परिषद स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यामुळे राज्यात योग्य धोरणाची आखणी व मूल्यमापनाची प्रक्रिया बळकट होईल। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दुर्धर आजार तसेच मृत्यू पश्चात त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून देण्यात येते। या योजनेमध्ये आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या कुटुंबाचाही समावेश करण्यात येत असून या देय निधी जो दरवर्षी दिला जातो त्यामध्ये दुप्पट वाढ करून आता 10 कोटी रुपये करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पराक्रम आणि त्यांचे रयतेविषयी प्रेम याबद्दल फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला नितांत आदर आहे। त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली त्या ठिकाणी त्यांची स्मारके त्या क्षेत्रातील लोक उभी करीत असतात। राज्याबाहेर असे प्रेरणादायी स्मारक जेव्हा कोणी उभा करतो तेव्हा त्याला राज्य शासनाला आर्थिक व भावनिक सहभाग नोंदविताना निश्चितपणे अभिमान वाटेल। कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्यासाठी आदर्श राजा आहे, जाणता राजा आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना जसं सांगतो की आदर्शाची सांगे महती त्यांची जीवन गाथा, प्रेम भराने त्यांच्या चरणी झुकतो आमचा माथा, पाठीवरती हात तयांचा उन्या महागा काय, उच्च रवाने गरजू जय जय छत्रपती शिवराय। पराक्रमाचा सूर्य जणू तो रयतेचा आधारू, त्या तेजाचे चैतन्याचे स्मारक जगी उभारू। आणि त्यासाठी मी आता सद्यस्थितीमध्ये 5 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येत आहे। लोकमान्य टिळकांनी या देशाला अध्यक्ष महाराज आपण भारत उभी करत नाही, देशामध्ये उभी होतात त्याला आपला भावनिक आपण आधार देतो। मला वाटतं की हे लक्षात घेतलं पाहिजे। परराज्यात जेव्हा लोक उभं करतात आपलं महाराष्ट्राचं स्मारक मोठं होणार आहे, पण मला वाटतं की यांच्या लक्षात हे येत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज यांना सद्बुद्धी देव। लोकमान्य टिळकांनी या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र दिला। इंग्रजी राजवटी विरुद्ध भारतीयांच्या मनात असंतोष जागविला। भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना संबोधले गेले। स्वराज्याचा नारा बुलंद करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा प्रसार केला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच या त्यांच्या सिंह गर्जनेने इंग्रजी राजवट हादरली। त्यांच्या या घोषणेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्त राज्यातील नोंदणीकृत सुमारे 41,328 सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकमान्याच्या कार्याविषयी जनजागृती व्हावी याकरता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी 16-17 मध्ये 5 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे। तसेच आवश्यकता वाटल्यास जास्तीत जास्त निधी यासाठी उपलब्ध करून दिला जाईल। भारत देश म्हणजे नररत्नाची खाण आहे। यातील गणित विषयातील सर्वोत्तम रत्न म्हणजे गणित शिरोमणी गणित सूर्य भास्कराचार्य द्वितीय हे आहे। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या विजलवीडची अर्थात आजच्या 40गाव तालुक्यातील पाटण देवीची भूमी भास्कराचार्याच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे। त्यांच्या स्मरणार्थ जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी तयार करण्याचा आमचा संकल्प आहे।
जिल्हा परिषद ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत राजकीय वाटचाल करणारे एक प्रामाणिक व उमदे नेतृत्व म्हणजे दिवंगत आर उर्फ आबा पाटील. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी स्वतःहून गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले. राजकारण आणि नीतिमत्तेची सांगड घालणाऱ्या या दिवंगत नेत्याच्या स्मरणार्थ सांगली जिल्ह्यात त्यांच्या नावाने एक भव्य सभागृह बांधण्यात येईल आणि यासाठी मी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देत आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवन उभारण्याकरता आवश्यक आर्थिक सहाय्य शासनामार्फत उपलब्ध करून दिले जात आहे. दुर्मिळ मराठी ग्रंथाचे संगणकीकरण या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी 2016 पर्यंत 95 पुस्तके व विविध नियतकालिकांचे 253 सुटे अंक संगणकीकृत करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय भारत सरकार यांनी मागील वर्षी राष्ट्रीय लेखसंकलनाचे पायाभूत वर्ष 2004-5 वरून 2011-12 असे सुधारित केले आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या व्याख्यामध्येही बदल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्षेत्रनिहाय अंदाज हे मूळ किमतीनुसार स्थूल मूल्यवृद्धी असे सादर करण्यात येतील व देशांतर्गत स्थूल उत्पन्न हे बाजार किमतीनुसार स्थूल उत्पन्न असे संबोधण्यात येतील. क्षेत्रनिहाय अंदाज हे घटक खर्चावर आधारित स्थूल उत्पन्न याप्रमाणे परिगणित करण्यात येणार आहे. राज्याने यावर्षी नवीन पद्धतीचा वापर करून राज्य उत्पन्नाचे अंदाज परिगणित केले आहे. सुशासन व प्रगत आर्थिक धोरणाची आमच्या शासनाने हिरिरीने अंमलबजावणी केल्याने सन 2014-15 मध्ये कुंठित असलेली स्थूल राज्य उत्पादनाची वृद्धी दर 5.8% हा गतिमान होऊन 15-16 मध्ये कृषी विकास दर उणे असून सुद्धा अध्यक्ष महाराज हा आकडा महत्वाचा आहे. हा आमच्या तुमच्या सर्वांसाठी स्वाभिमानाचा विषय आहे. 8% झालेला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पावसाची कृपा झाली असती तर आपण नक्कीच द्विअंकी विकास दर गाठला असता. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, उत्तर प्रदेश व राजस्थान यांचा विकास दर बराच कमी आहे. प्रचलित किमतीनुसार 14-15 मध्ये राज्याचे नाममात्र निव्वळ उत्पन्न 15,72,037 कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न सन 2014-15 मध्ये 1,34,081 रुपये इतके आहे. तर अंदाजित राष्ट्रीय उत्पन्न हे 86,879 आहे. महाराष्ट्रात यामध्ये चांगली वाढ झाली. राज्याच्या वार्षिक योजनेचे सन 2016-17 आकारमान 56,997 कोटी रुपये इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. या आकारमानात सन 2011 जनगणनेनुसार अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 11.8% आणि आदिवासी उपयोजनेसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 9.4% याप्रमाणे अनुक्रमे 6,725 कोटी 64 लाख रुपये व 5,357 कोटी 71 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी 7,562 कोटी 2 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मार्च 2015 मध्ये अर्थसंकल्प सादर केला असताना 1,98,230 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित केली होती. वर्षभरात महसुली संकलनाचा कल पाहता त्यामध्ये थोडी किंचितशी वाढ होऊन 1,98,320 कोटी रुपये एवढा निश्चित केला आहे. वर्षाच्या सुरुवातीस महसुली खर्च 2,01,988 कोटी रुपये इतका अपेक्षित होतात. पण पाऊस आणि याच्या अडचणीमुळे सुधारित अंदाजात हा खर्च 2,07,711 कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. परिणामी वर्षाच्या सुरुवातीस अपेक्षित 3,757 कोटी रुपये महसुली तूट वाढून ती 9,289 कोटी रुपये इतकी झालेली आहे. तुटीत ही वाढ प्रामुख्याने दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीमुळे झाली आहे. सन 2016-17 अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 2,20,810 कोटी रुपये व महसुली खर्च 2,24,454 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 3,644 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चामध्ये बचत करून महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न मी करेन. या राज्याच्या विकासाचा संकल्प करताना जे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी
प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशी ग्वाही या पवित्र सभागृहाच्या साक्षीने मी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहे। हे बजेट माझे नाही केवळ वर्षीचा उपचार, हे बजेट माझे नाही केवळ वर्षीचा उपचार, त्या सगळा बघा सामान्याच्या स्वप्नाचा आधार, अन्य नको मज दुसरे काही, आशिष तुमचे हवे, सुख दुःखाच्या सोबत तुमच्या राहील हे सरकार। आता मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो। जयंत पाटलाला काहीतरी सांगायचं होतं। नाही काय नाही, चालेल चालेल चालेल, आता कमी आहे ना, थोडं वाढव। अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाच्या भाग 2 सभागृहामध्ये सादर करीत आहे। मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत मुंबईतील कार्यक्रमानंतर देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचे दर्शन अधिक उत्तम रीतीने झाले आहे। या उपक्रमांतर्गत आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योग उभे करून रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध युवकांना प्राप्त होतील, तसेच त्यामुळे राज्याच्या करसंकलनात वृद्धी होईल अशी मला खात्री आहे। या उपक्रमास अनुरूप अशा इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत अभिप्रेत असलेल्या सुधारणा कर प्रणालीमध्ये करण्यात येत आहे व त्याचबरोबर करदात्यास व्यवसाय वृद्धी करता येऊ शकणाऱ्या अडचणीवर योग्य ती उपाययोजना करण्यास कर प्रशासन कटिबद्ध आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे कर संकलनावर विपरीत परिणाम झाला आहे। पेट्रोल व डिझेलच्या कमी झालेल्या किमतीमुळे या वस्तूवर आर्थिक वर्षात अंदाजे 1800 कोटी रुपये अपेक्षित महसूल हा कमी प्राप्त झाला आहे। तरीही मला विश्वास आहे की कर संकलनाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आम्ही यशस्वी होणार। व्यापार व उद्योग जगतास अधिक उत्तम रीतीने सेवा देण्याकरता संगणकीकरणाचा महत्त्वाचा वाटा असेल। कर पद्धती सरळ व सोपी असल्यास करदात्यास अनुपालन खर्च कमी येतो व कर भरणा देखील योग्य पद्धतीने व वेळेवर करण्यास मदत होते व याकरता संगणकीय प्रणालीची मदत घेणे आवश्यक ठरते। विक्री कर विभागाने SAP आधारित संगणक प्रणालीचा अवलंब येत्या आर्थिक वर्षामध्ये करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे। करदाता वर्गासही नवीन प्रणालीविषयी माहिती देण्यात येत आहे। नवीन संगणक प्रणाली अवलंबानंतर करदात्यास अद्ययावत इनपुट टॅक्स क्रेडिट लेजर उपलब्ध होईल, तसेच विक्री कर विभागाशी केलेल्या सर्व व्यवहाराची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल। करदात्यास या पद्धतीने माहिती उपलब्ध करणारे महाराष्ट्र कर प्रशासन हे जगातील निवडक कर प्रशासनापैकी एक ठरेल व याचा सर्व करदात्यांना फायदा होईल याची मला खात्री आहे। अध्यक्ष महोदय, मूल्यवर्धित कर कायद्यामध्ये तांत्रिक संगणक प्रणालीशी सुसंगत व कर सुरक्षित करण्याकरता काही बदल सुचविले आहे। वस्तूच्या विक्रीची किंमत बाजारभावापेक्षा कमी दर्शवून देय विक्री कर चुकविल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या। यास्तव फेअर मार्केट प्राइसची संकल्पना कायद्यात अंतर्भूत केली जाईल। एखाद्या वस्तूची विक्री कर चुकवेगिरीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी किमतीत केली असल्यास अशा विक्रीची फेअर मार्केट प्राइस प्रमाणे कर निर्धारण करण्याचे अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे। करदात्यास नोंदणी घेण्याकरता त्याला विक्री कर विभागास भेट देण्याची आवश्यकता नाही। त्याने नोंदणी संदर्भातील सर्व दस्तऐवज ऑनलाईन पाठवायचे आहेत। या दस्तऐवजामध्ये काही फरक आल्यास सुनावणीची संधी न देता नोंदणी अर्ज नामंजूर करण्यात येईल, परंतु याबाबत ठराविक कालावधीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी करदात्यास प्रस्तावित करण्यात येत आहे। या कालावधीत त्रुटींची पूर्तता केल्यास मूळ अर्जाच्या तारखेपासून नोंदणी पत्र देण्यात येईल, मात्र विहित कालावधीत त्रुटी दुरुस्त न केल्यास अर्ज निरस्त होईल। खोटे दस्तऐवज दिल्यास नोंदणी क्रमांक रद्द करण्याचीही तरतूद करण्यात येत आहे। करदात्यास त्याने सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये चूक आढळल्यास त्याला सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत मूल्यवर्धित कायद्यामध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या तारखेपर्यंत करण्याचे व एकापेक्षा जास्त सुधारित विवरणपत्रे दाखल करण्याचे प्रस्तावित आहे। विक्री कर विभागामार्फत सर्व करदात्यांची निर्धारणा केली जात नाही,
तर काही ठराविक निकषावर आधारित करदात्यांची प्रकरणे निर्धारणे करता निवडण्यात येतात. ज्या करदात्यांची प्रकरणे निर्धारणे करता निवडण्यात आलेली नाहीत त्या करदात्यास त्याच्या निर्धारणेबाबत स्पष्टता राहावी याकरता काही शर्तीच्या अधीन राहून ज्या करदात्याने विहित मुदतीत विवरणपत्रे दाखल केली आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.